नमस्कार, मी पांडव सर. आज आपला विषय शेवटच्या क्षणाला काय मागावं. मित्रांनो, बॉम्बर विमानाने आकाशामध्ये झेप घेतली आणि विमान चालकाच्या अचानक लक्षात आलं की विमानामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि म्हणून विमानाचा बॅलन्स गेलेला त्याच्या लक्षात आलं, पण तो काहीच करू शकत नव्हता आणि अचानक आकाशामधून विमान खाली कोसळू लागलं, जमिनीवरती कोसळलं गेलं आणि ते जोरात आदळल्यामुळं दोन्ही दरवाजे बंद झाले आणि एकच विमानामध्ये गलका निर्माण झाला आणि जी पेट्रोलची टाकी होती ती पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला. ती टाकी फुटली गेली आणि त्याच्या प्रेशरमधून जे पेट्रोल बाहेर पडलं त्याच्यामध्ये नेताजींची संपूर्ण आंघोळ झाली आणि नेताजींचा दिसणारा देह अतिशय भयान आणि भेसूर असा दिसू लागला. एवढ्यात मोठ्याने विमानामध्ये एक किंकाळी ऐकायला आली आणि ती किंकाळी काय सांगून गेली, ती विमानाच्या पाठीमागच्या बाजूने विमानाने पेट घेतलेला आहे आणि अग्नीच्या ज्वाला सगळीकडं कशा भडकू लागलेल्या आहेत. एवढ्यात रहमान मेहबूब नावाची व्यक्ती त्याने मोठ्याने आरोळी ठोकली, साहब चलो बाहर चलो, चलो साहब बाहर चलो, अशी आरोळी ठोकल्यानंतर, परंतु मित्रांनो सर्व दरवाजे बंद झालेले होते, सगळे मार्ग कसे बंद झालेले होते, बाहेर निघताच येत नव्हतं. एवढ्यात रहमान धावत पळत आला आणि पुढच्या दरवाजावरच्या काचा लाथ घालून त्यांनी फोडल्या आणि त्यांनी सांगितलं की नेताजी, आपल्याला बाहेर पडण्याशिवाय मार्ग नाही, आपल्याला बाहेर निघावं लागणार आहे, कारण या विमानाचे 1 मिनिटामध्ये 100 तुकडे होणार आहेत. एवढ्यात असा विचार केल्यानंतर दोघांनी जय्यत तयारी केली. विमानातून बॉम्ब फेकावा अशा पद्धतीनं आपण बाहेर उड्या टाकायच्या, परंतु पाठीमागच्या जी पेटलेल्या ज्वाला होत्या त्या पुढच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचल्या. पण मित्रांनो, नाविलाज होता की आता जर विमानाचे 100 तुकडे झाले तर आपल्या शरीराचे किती तुकडे होतील याचा विचार करायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे फटाफट बॉम्ब टाकावा अशा पद्धतीने या दोघांनी विमानामधून बाहेर उड्या फेकल्या. परंतु मित्रांनो, घडलं वेगळंच की नेताजींच्या सर्व अंगाने पेट घेतला आणि खाली उडी टाकल्याबरोबर त्यांनी जमिनीवरती गडगड गडगड असं लोळायला सुरुवात केली. परंतु अग्नी, वायू आणि धरती यांनी नेताजींच्या मांस आणि रक्तासाठी फार मोठं युद्ध मांडलं होतं की अग्नी आपलं काम कसं प्रामाणिकपणे करत होता आणि वायू मात्र नेताजींच्या भोवती पिंगा घालत होता आणि धरती मात्र मोठमोठ्याने आक्रोश करून ओरडत होती, अरे कुठं चाललात माझ्या बाळाला घेऊन, कुठं चाललात माझ्या बाळाला घेऊन. की आजपर्यंत की लाखो राजपुत्रांच्या पेक्षा सुद्धा सुंदर आणि देखणं व्यक्तिमत्व दिसणारे आज नेताजी कुठं दिसत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावरती सगळे केस जळून गेलेले होते. त्यांच्या शरीरावरची जी काही त्वचा आहे, कातडी आहे, ती संपूर्ण कशी जळून गेलेली होती आणि पोटाचा भाग आणि छातीचा भाग संपूर्ण भाजलेला होता. काय करावं, हे जे नेताजींचा जो पंचप्राण आहे तो वाचवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न की मेहबूब रहमान करत होता. एवढ्यात जपानच्या सैनिकांची तुकडी त्या ठिकाणी दाखल झाली आणि ताबडतोब क्षणाचाही विलंब न लावता नेताजींना त्यांनी गाडीत टाकलं आणि रहमान आणि जपानी सैनिक जपानच्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना दाखल केलं. त्यावेळी जपानी सैनिक मोठमोठ्याने ओरडून डॉक्टरांना सांगत होते, डॉक्टर काही करा, जल्दी करा, कारण ही व्यक्ती कोण किरकोळ नाही, हे भारताचे
नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, त्यांना वाचवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि जर का त्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, माय गॉड, की आत्तापर्यंत मी नेताजींचं नाव ऐकलं होतं, त्यांच्या भरपूर मी वाचलं होतं, पण प्रत्यक्षात पाहण्याचा योग मला कधी आला नव्हता. आत्ता मात्र त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे काय कमी आहे. आणि त्यांनी सगळे नेताजींची तपासणी केली, लक्षात आलं आणि नेताजींच्या शरीरामधला एकही पार्ट जळायचा शिल्लक राहिलेला नव्हता. तरी पण जपानी सैनिकांनी सांगितलं, डॉक्टर आम्हाला माहिती नाही, काही सांगू नका, तरी पण नेताजींना वाचवा, प्रयत्नाची शिकस्त करा. आणि जर ते वाचले नाहीत ना, खुद्द ईश्वर सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळं तुमचे टोकाचे प्रयत्न करा. आणि अक्षरशः नेताजी शेवटची घटका मोजत असताना, शेवटचा क्षण घेत असताना अक्षरशः की मेहबूब रहमान यांनी स्वतःशी बडबड करायला सुरुवात केली. आणि बडबड करताना ते काय म्हणत होता, की मी एकटा भारतामध्ये कधीच जाऊ शकणार नाही, कारण भारतातली लोक मला जा विचारतील, अरे आमचा कंठमणी कुठं हरवलास, याचं उत्तर मी काय देऊ. आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस सगळे टोकाचे प्रयत्न करून थांबतात, सगळे प्रयत्न केले जातात, त्यावेळेस आपल्या हातामध्ये फक्त एक शेवटचा पर्याय शिल्लक राहतो, आणि तो म्हणजे श्रद्धेचा. आणि रहमानने, मेहबूब रहमानने की अल्लाकडं ताबडतोब त्याने आपले दोन्ही गुडघे जमिनीवरती टेकवले आणि दोन्ही हात पुढं करून त्यांनी अल्लाकडं दयेची याचना केली, हे अल्लाह, आजपर्यंत मी तुझ्याकडं काहीच मागितलं नाही रे. अरे मी शपथ घेऊन सांगतो, मी पुढं सुद्धा तुला काहीच मागणार नाही, फक्त शेवटचं माझं एकच मागणं आहे, तेवढंच फक्त मला दे. माझ्या प्राणप्रिय नेताजींना जीवदान द्या, माझ्या प्राणप्रिय नेताजींना जीवदान द्या. आणि त्यांनी अलगद आपले बंद केलेले डोळे उघडले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, नेताजींची प्राणज्योत केव्हाच मालवली होती, नेताजींची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. मित्रांनो, हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे. आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र कधीच विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.